नाशिकमध्ये सराफा व्यावसायिकांवर आयकर विभागाची धाड। सलग 3 दिवसांपासून आयकर विभागाची छापेमारी सुरू। नाशिकमध्ये सराफ व्यावसायिकांवरील छाप्यात 26 कोटींची रोकड जप्त तसंच 90 कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेचे दस्तावेजही हस्तगत। नाशिकमध्ये सराफ व्यावसायिकांवरील छापेमारीमध्ये बंगल्यातील फर्निचरच्या आत पैशांची रोकड आढळली। आयकर चुकवल्याच्या संशयावरून कारवाई करण्यात आल्याची माहिती। नाशिकमध्ये सराफा व्यावसायिकांवर सलग 30 तास आयकर विभागाची कारवाई। नाशिक, नागपूर, जळगाव या 3 पथकांची संयुक्त कामगिरी। डोंबिवलीतील स्फोटानंतर परिसरातील अनेक गावातल्या घरांचं नुकसान। अद्याप पंचनामे न झाल्यानं पावसाळ्यापूर्वी पंचनामे करण्याची गावकऱ्यांची मागणी। डोंबिवलीतील स्फोटामुळे फर्निचरच्या दुकानाचे काच फुटतानाचे दृश्य समोर। घटनास्थळी उपस्थित असलेल्या तरुणाला जखमी झाल्यानं 18 टाकेही पडले। राष्ट्रवादी सोसायटी कनेक्टेड राबवलेल्या वेध भविष्याचा सोसायटी अभियानाचा अजित पवारांकडून आढावा। या अभियानाचा सोसायटीमधील समस्या सोडवण्यास फायदा होईल। अजित पवारांची प्रतिक्रिया। लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या कार्यकाळामध्ये वाढ। 30 एप्रिल रोजी त्यांचा कार्यकाळ पूर्ण होणार होता। 1 महिन्यानं वाढवला त्यांचा कार्यकाळ। रेमल वादळाच्या पार्श्वभूमीवर बंगाल, ओडिशामध्ये रेड अलर्ट। आजूबाजूच्या 10 राज्यांना पावसाचा इशारा। एअरपोर्टही बंद। सोन्याच्या दरात प्रतितोळा 2200 रुपयांची घट। 4 दिवसात सोन्याचे दर 74,500 वरून 71,800 वर दर घसरल्यानं सामान्य ग्राहकांना दिलासा। चांदी प्रति किलो 91,500 रुपयांवर। आठवडाभराच्या तुलनेमध्ये चांदीच्या दरात घट। दिल्लीमध्ये बाल रुग्णालयाला आग। सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याची माहिती। आगीमध्ये 7 चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू तर 12 मुलांना वाचवलं। गुजरातच्या राजकोटमधील गेम झोनमध्ये भीषण आग। आगीत 32 जणांचा होरपळून मृत्यू। 10हून अधिक जणांना वाचवण्यात यश तर आगीत गेम झोन जळून खाक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।